आम्ही चिखलदरा ते गडचिरोली या ठिकाणी अभ्यास दौऱ्यासाठी आलो होतो आणि या अभ्यास दौऱ्याच्या अंतर्गत आम्ही विविध ठिकाणी भेटी दिल्या। त्यामध्ये सर्वप्रथम जेव्हा आम्ही चिखलदऱ्याहून निघालोय तर सर्वप्रथम आम्ही वनप्रबोधिनी चंद्रपूर या ठिकाणी व्हिजिट केली। त्या ठिकाणी आम्ही बांबूपासून बनणाऱ्या विविध गोष्टी त्या ठिकाणी आम्हाला पाहायला मिळाल्या। त्यानंतर आम्ही बांबू संशोधन केंद्र चितपल्ली या ठिकाणी आलोय आणि या ठिकाणी आम्हाला आशिया खंडातील पहिला प्रोजेक्ट की बांबूपासून घर बनवलेला आणि तो अतिशय अप्रतिम प्रोजेक्ट आम्हाला या ठिकाणी पाहायला मिळाला। आमची पूर्ण अभ्यास दौऱ्याचा जो रोल होता तो त्या ठिकाणी आम्हाला असं वाटलंय की आम्ही अभ्यास दौऱ्यात खऱ्या अर्थाने आलो। त्यानंतर आम्ही गोंडवाना विद्यापीठाला या ठिकाणी व्हिजिट केली। गोंडवाना विद्यापीठा अंतर्गत सुद्धा बांबूपासून अप्रतिम वस्तू त्या ठिकाणी बनवतात। त्यानंतर आम्ही गोंडवाना हब्स या ठिकाणी व्हिजिट केली। त्या ठिकाणी सुद्धा हर्बल प्रोडक्ट आम्हाला पाहायला मिळाले आणि हर्बल प्रोडक्ट ही कशा प्रकारे बनतात, कुठल्या सर्व वनस्पती ज्या आहेत त्या वनस्पती झाडं त्यांचे सर्वच्या सर्व अवशेष त्या ठिकाणी गोळा केले जातात आणि त्यापासून विविध गोष्टी त्या ठिकाणी बनवल्या जातात। त्यानंतर आम्ही केविकी खादी ग्राम उद्योग आयोग यांचं जे क्लस्टर आहे तर त्या क्लस्टरला सुद्धा आम्ही त्या ठिकाणी व्हिजिट केली आशापूरला आणि त्या ठिकाणी आम्ही पाहिलंय की ते या वनउपजा अंतर्गत जे ज्या झाडं येतात, वनस्पती येतात, छोटी रोपे येतात, या सर्व गोष्टीच्या पंचतत्व ज्याला म्हणतात ते सर्व पंचतत्व त्या ठिकाणी ते गोळा करतात आणि त्यापासून विविध पदार्थ औषधी त्या ठिकाणी बनवतात। म्हणजे एक प्रकारची जी रसशाळा आपण त्याला म्हणतोय ती रसशाळा त्या ठिकाणी आम्हाला पाहायला मिळाली। त्या ठिकाणी आम्ही तिथून निघाल्यानंतर आम्ही पुन्हा एका क्लस्टरला व्हिजिट केली आणि आम्ही आत्ता ज्या ठिकाणी उभे आहोत ते आहे कृषी विज्ञान केंद्र, ज्या ठिकाणी आमची राहण्याची उत्तम व्यवस्था झाली। तर या कृषी विज्ञान केंद्राअंतर्गत आम्हाला फूड प्रोसेसिंगचा एक पार्ट पाहायला मिळाला। तो पार्ट म्हणजे या जंगलामध्ये निघणारा जो मोह आहे, या मोहापासून बनणाऱ्या विविध जे पदार्थ आहेत त्यामध्ये जसं पेढा असेल, लाडू असेल, राब असेल, शरबत असेल, या विविध गोष्टीपैकी आम्हाला या ठिकाणी मोहापासून बनणाऱ्या विविध गोष्टी पाहायला मिळाल्या, शिकायला मिळाल्या। आणि या ठिकाणी ज्या पाटील मॅडम होत्या त्यांनी आमची एक कार्यशाळा घेतली। त्या कार्यशाळेअंतर्गत या सर्व गोष्टी आम्हाला पाहायला मिळाल्या। म्हणजेच आज तागायतपर्यंत आमचा जो अभ्यास दौरा होता तो फार सुंदर पद्धतीने या ठिकाणी पार पडलेला आहे। माझा हा सर्व अभ्यास दौऱ्याचा नंदनवन शहर उपजीविका केंद्रचा पूर्ण परिवार आहे। आम्ही पूर्णच्या पूर्ण टीम जे या ठिकाणी आलो आहे तर खादी ग्राम उद्योग आयोग, स्फूर्ती क्लस्टर शहापूर चिखलदरा आणि नगर परिषद चिखलदरा अंतर्गत हा अभ्यास दौरा होता तो आमचा या ठिकाणी सफल झाला। मी पुन्हा या ठिकाणी उपस्थित असलेल्या जे काही आमची कृषी विज्ञान केंद्राची जी पूर्ण टीम आहे त्यांचे सुद्धा आम्ही या ठिकाणी आभार यासाठी व्यक्त करतोय की त्यांनी आमची या ठिकाणी राहण्याची व्यवस्था केली। यापुढेही जर कधी आम्हाला आपली गरज पडली तर निश्चितच आम्हाला तुम्ही मदत कराल। मी पुन्हा या ठिकाणी भारराव साहेबांना सुद्धा विनंती करतोय की अशा प्रकारचे अभ्यास दौरे जर निघाले तर नक्कीच मेळघाटातील महिलांना उद्योगासाठी उद्योजक बनण्यासाठी प्रोत्साहन मिळेल। आज जी महिला मेळघाटात आहे उद्या ती दिल्लीला जाण्याचा नक्कीच प्रयत्न करेल। हे सर्वचे सर्व यश माझ्या या नंदनवन शहर उपजीविका केंद्राचं आहे, स्फूर्ती क्लस्टर चिखलदऱ्याचा आहे। मी पुन्हा एकदा आपल्या सर्वांचा आभार व्यक्त करतोय आणि याच ठिकाणी थांबतोय। धन्यवाद।